क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब एक अनमोल रत्न या विशेष कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेबांच्या 131व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आपण हा विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये विचारवंत येत आहेत, आपले विचार व्यक्त करत आहेत आणि तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. तुम्ही त्याची पावती देखील आम्हाला देता, त्याबद्दल आपले आभार. त्याचबरोबर आणखी एका व्यक्तीचे आभार मानायचे आहेत, ते म्हणजे आत्ता माझ्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर संजयजी गायकवाड. गायकवाड साहेब नमस्कार. नमस्कार. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात, आपले आभार. या कार्यक्रमाचं नाव असं आहे, डॉक्टर बाबासाहेब एक अनमोल रत्न. काय सांगाल संजयजी या कार्यक्रमाच्या टायटलविषयी? हा कार्यक्रम अतिशय योग्य स्वरूपाचा आहे. एक अतिशय उत्तम नाव देऊन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जे प्रबोधन करता त्याबद्दल प्रथमतः आपलं धन्यवाद. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचं जे काही श्रेय आहे ते आपल्या चॅनलला दिलं जायला पाहिजे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अनमोल रत्न का असं जर विचार म्हटलं तर आपल्याला काय दिसतं की प्रामुख्याने या ठिकाणी आपण जर पाहिलं ते प्रचंड बुद्धिमत्तेचे होते. खरं आहे सर. त्याचप्रमाणे विद्वत्ता ही व्यासंगी होती. हो. त्यामुळंच आपल्याला दिसतं की आज आपण पाहिलं की कोलंबिया विद्यापीठासारख्या विद्यापीठामध्ये ज्यावेळेस 300 वर्षानंतर प्रामुख्यानं आपण पाहिलं की 300 वर्षानंतर विचार केला की आपल्या विद्यापीठामध्ये जे जे लोक शिकून गेलेले आहेत या लोकांमध्ये सर्वात हुशार कोण हे पाहण्याचा विचार त्यांनी केला. तेव्हा सर्वे केल्यानंतर पहिल्या 5 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलं. आणि आजही पहा की अमेरिकेसारख्या कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तांब्याचा पुतळा आजही बसवलेला आहे. त्यामुळे कुशाग्र बुद्धिमत्तेचं हे व्यक्तिमत्व भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जन्माला आलं, मग ते एक प्रकारचं अनमोल रत्न आहे. आणि या अनमोल रत्नाचा आपण कशा प्रकारे वापर करतोय याचा विचार करण्याची आजची गरज आहे. धन्यवाद सर. मी माझ्या कार्यक्रमाचं नाव सांगितलं, आपण त्यावर खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे. त्याचबरोबर आपण आत्ता डॉक्टर साहेबांशी जी चर्चा करणार आहोत ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब जेव्हा होते त्याचे म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, त्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा काळ आणि सत्य परिस्थिती. तर यावर काय सांगाल संजयजी? आता सर आपल्याला असं वाटतंय की स्वातंत्र्यपूर्व काळातली परिस्थिती ही अतिशय विषम होती. जग जाहीर आहे. 3000 वर्षापासून सामाजिक विषमता असल्यामुळं खऱ्या अर्थानं समाजामध्ये समानता नव्हती. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून ही समानता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सामाजिकदृष्ट्या आपण काय पाहतोय की समाजातली विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न ते यशस्वी झाला नाही. कारण आज आपण पाहतोय की आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जो काही भौगोलिक विविधता आहे, जातीय विविधता आहे, धार्मिक विविधता आहे, या विविधतेमध्ये एकोपा आणण्याचा प्रयत्न जर केला तो होऊ शकत नाही. बरोबर. कारण आज आपण पाहतोय की जात ही जी आहे ती प्रामुख्याने विटाची भिंत किंवा काटेरी कुंपण नाही. बरोबर. ही जी जात आहे, जात वस्तू आपण पाहिलं ती एक प्रकारची मानसिक धारणा आहे आणि ही मानसिक धारणा बदलणं ही काळाची गरज आहे. अगदी योग्य सर. जोपर्यंत व्यक्ती मानसिक दृष्टिकोनातून विचार करत असताना बदलत नाही तोपर्यंत काही उपयोगाचं नाही. आज काय होतंय, शिकलेला व्यक्ती पुस्तकाच्या माध्यमातून जात विरहित जगण्याचा अवसान करतोय, लोकांना सांगतोय, मात्र ज्या वैयक्तिक स्वरूपामध्ये एखादी घटना घडली की आपोआपच ती गोष्ट टाळतोय. त्यामुळे ही सामाजिक जी बाब आहे, जर आपल्याला देश एकत्र करायचा असेल, एका दिलानं लढायचं असेल तर पहिली गोष्ट काय, आपल्यामध्ये एकत्र येणं गरजेचं आहे. बरोबर सर. आता यासाठी मी थोडं उदाहरण देऊ इच्छितोय. हो सर. की आज आपण पाहिलं की इसवी सनाच्या पूर्वीपासून म्हणजे मौर्य काळापासून आजपर्यंत भारतातील परकीय लोकांनी आपल्याला आक्रमण केले. या आक्रमणामध्ये आपला पराभव झाला. या पराभवाचं कारण जर शोधलं त्यातलं एक कारण असंही होऊ शकतं की सामाजिक विषमतेमुळे काही लोकांना युद्धामध्ये सहभागी करून घेतलं जात नव्हतं आणि तो जो काही समुदाय तो समुदाय बाजूलाच पडतोय. आणि तो समुदाय जर बाजूला पडत असेल तर आपण जिंकणार कसं? मग अनेक जण भारतामध्ये आले असतील, 12व्या शतकामध्ये मुस्लिम लोक आले असतील,
त्यानंतर 16व्या शतकामध्ये युरोपियन लोक आले असतील, या लोकांनी भारतामध्ये येऊन भारताची समृद्धी हिरावून नेली, तरीही आज आपल्या देशामध्ये समृद्धी आहे. ती टिकवणं, ती वाढवणं आणि देशाला एक प्रकारचा आदर्श निर्माण करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या आपल्या ही जी काही विषमता आहे ती विषमता बाजूला करणं गरजेचं आहे. आणि याच भूमिकेतून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण जर पाहिलं की देश पातळीवरती जी काही विषमता असताना त्यांना शिक्षणाचे दरवाजे बंद होते. बरोबर. आता शिक्षणाचे दरवाजे बंद करत असताना आपण काय पाहिलं की त्यांना वर्गाच्या बाहेर बसवलं. आज आपण काय करतोय की जगाची नवीन नवीन उदाहरणं देतोय. उदाहरण कोणती देतोय की जी उदाहरण आपण पाहिली तर आपल्याला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण देणं गरजेचं आहे. कोणतं उदाहरण? क्रिकेटचा देव म्हणून आपण सचिन तेंडुलकर ओळखतो. जो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आहे त्या व्यक्तीने 10वीपर्यंतही शिक्षण घेतलं नाही, पण क्रिकेटच्या माध्यमातून जगात तो श्रेष्ठ ठरला, हे उदाहरण देतो. किंवा पेट्रोल पंपावरती काम करणारा अंबानी भारतातील श्रीमंत व्यक्ती म्हणून त्याचं उदाहरण देतो. परंतु आपण असं शिकवत नाही लोकांना, की असं सांगू शकत नाही की प्रामुख्यानं ज्या विद्यार्थ्याला शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेऊन नॉलेज ऑफ सिम्बॉल बनला ती माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवत नाही. मग हे जे गोष्ट आहे ती कुठेतरी आपल्याला थांबवली पाहिजे. जे काही वस्तुनिष्ठ माहिती आहे त्याचं कर्तृत्व लोकांपर्यंत गेलं तर खऱ्या अर्थाने या गोष्टी बदलू शकतात. बरोबर. आणि जर समजा आपल्याला समाजामध्ये समानता आणायची असेल तर प्रत्येक महापुरुषांचे विचार लोकांमध्ये रुजवणं ही काळाची गरज आहे. कारण काय होतंय, विचार करत असताना आपण काय करतोय, त्या व्यक्तीच्या डोक्यावर घेतोय, पण त्यांचे विचार डोक्यात न घेण्यामुळे परिवर्तनाला एक प्रकारची खीळ बसलेली. अगदी बरोबर. त्यामुळं सामाजिक क्षेत्रामध्ये पाहिलं, धार्मिक क्षेत्रामध्ये पाहिलं. आता आपण जर पाहिलं की धर्माच्या बाबतीत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला, म्हणजे तिथील पाणी पिल्यामुळं तो व्यक्ती काय अमृत होणार नव्हता किंवा त्या व्यक्तीला आजन्म जीवन जगणार नव्हता. मात्र एक सामाजिक समता येण्यासाठी 14 तळ्याचा सत्याग्रह असेल किंवा मनुस्मृतीचं दहन असेल. आता मनुस्मृतीचं दहन म्हणजे काय, समानता आणण्यासाठी केलेली क्रिया, हे प्रातिनिधिक स्वरूपात केलेली क्रिया. बरोबर. मग ह्या क्रियाच्या ऐवजी आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी ह्या ज्या काही समानता आणणं गरजेचं आहे, त्या गोष्टीचा जो काही उहापोह आहे तो लोकांपर्यंत येणं गरजेचं आहे. मग हे प्रत्येकात्मक गोष्ट आहे. आता त्या काळामध्ये आपण जर विचार केला राजकीय क्षेत्राचा तर तोही मुद्दा घेणं गरजेचं आहे. की आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळातील ब्रिटिश अधिकारीही बोलत होते. मग हे जे काय अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून आपण काय करत होतो की याच्या आधी प्रामुख्याने ब्रिटिश लोकांनी किंवा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये शीख धर्मासाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केला, मुस्लिम धर्मासाठी स्वतंत्र मतदारसंघ केला. मात्र गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले. तर त्यांनी मांडलं की अस्पृश्य समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघ असणं गरजेचं आहे. मग हा जो मुद्दा आहे, ह्या मुद्द्यात जर आज आपण विचार केला तर आज भारतामध्ये 85% जनता जी अस्पृश्य समाजामध्ये मोडली जाते, मागासवर्गीय समाजात मोडली जाते. मग यांना जर आश्रय दिलं तर त्या ठिकाणी गांधीजीने विरोध केला आणि गांधीजी गोलमेज परिषदेतून बाहेर आले आणि त्यांनी भारतामध्ये येऊन हरिजन हा शब्दाच्या माध्यमातून प्रामुख्याने अस्पृश्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून परत आल्यानंतर अस्पृश्यासाठी कार्य केलं पाहिजे अशा प्रकारचा ठराव राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून काँग्रेसनं मांडला आणि पुढील काळामध्ये काही प्रमाणात ही जी काही चळवळ आहे ती चळवळ राबवण्याचा प्रयत्न केला. मग एक प्रकार आपण जर पाहिलं की या संपूर्ण लोकसंख्येमध्ये जर समजा हा 85% समाज राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या किंवा राजकीयदृष्ट्या जर पाठीमागे राहिला तर हा समाज कसा येणार, हा मुद्दा असल्यामुळं प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय विचार केला की देश स्वातंत्र्याच्या वेळेस प्रामुख्याने ही जी काही जनता आहे या जनतेला काही ना काही अधिकार मिळाले पाहिजे आणि या भूमिकेतून प्रामुख्याने त्यांनी कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. संजयजी, छान विश्लेषण आपण केलेलं आहे. त्याचबरोबर त्या काळात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात, नंतर स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये जे विचार आंबेडकर साहेबांनी केले होते ते तळागाळात रुजणं गरजेचं आहे होतं. आजच्या परिस्थितीला त्यांच्या विचारांची कितपत गरज आहे सर? नाही, आज आपण काय करतो की एक आपली एक चौकट झालेली आहे की आज आपण पाहिलं की कोरोनाच्या माध्यमातून किंवा कोरोना-19च्या माध्यमातून आपल्याला असं दिसतं की जगामध्ये ऑनलाईन पद्धत निर्माण झाली. ही पद्धत कदाचित काही वर्षापूर्वी आपण जर म्हटलं असतं की शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं होईल ते मान्य केलं नसतं. मग या ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून आज जर पाहिलं की गेल्या 2 वर्षामध्ये चौकटीच्या मध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे विचार असतील, महात्मा फुलेंचे विचार असतील, शाहूंचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरी गोष्ट काय की ह्या चळवळीत काम करणारे जे काही लोक आहेत या लोकांचा आणि सामान्य लोकांमध्ये जो काही डिफरन्स किंवा जो काही फरक पडत चालला आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे. की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वामुळं त्यांची प्रेरणा घेऊन अनेक लोक शिकलेले आहेत.
मग ह्या समाजामध्ये समजा 10% लोक जर हे शिकले असतील, त्या 10%पैकी 2% लोकांची नाळ त्या जातीशी, त्या समाजाशी आहे. बरोबर. त्यामुळं काय होतं आहे की जो काही खालचा वर्ग जो आहे, या वर्गामध्ये प्रबोधन करणं ही काळाची गरज बनलेली आहे. बरोबर सर. आणि ही प्रबोधनाची गरज पूर्ण करण्यासाठी आपण कुठंतरी कमी पडतोय का, याचाही विचार करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आपण काय पाहतोय की एखाद्या बंद एसीच्या रूममध्ये विविध योजना आखतोय आणि त्या योजना राबवण्याचा प्रयत्न करतोय. मग ह्या योजना राबवत असताना आपण समजा त्या ठिकाणी कार्यक्षम स्वरूपाचे कार्यकर्ते निर्माण केले तर ही चळवळ त्या तळागाळापर्यंत पोहोचेल, अन्यथा ही चळवळ कुठे ना कुठे थांबून जाईल. अगदी बरोबर सर. आणि त्यामुळं आपल्याला या चळवळीच्या माध्यमातून लोकांमध्ये परिवर्तन करणं आवश्यक आहे. आणि हे परिवर्तन करण्यासाठी प्रत्येक घटकानं त्या शेवटच्या घटकापर्यंत, ज्याप्रमाणे आपण पाहतो की लॉर्ड मेकॉलेनं झिरपण्याचा सिद्धांत मांडला. हो. आणि या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये वरच्या स्तरावर शिक्षण दिल्यानंतर तो झिरपण्याचा सिद्धांत टप्प्याटप्प्यानं खालपर्यंत गेला पाहिजे, अशी त्यांची संकल्पना होती. बरोबर. तो सिद्धांत कुठंतरी खंड पडलाय का, चळवळीचं कार्य कुठंतरी खंड पडलं का, असं म्हटलं जातं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे होते की चळवळीला तुम्हाला मदत करता येत नसेल तर मदत करू नका, मात्र चळवळ ही थांबवू नका. क्या बात. कारण काय होतं की तुम्ही आर्थिक मदत करा, पैशाच्या माध्यमातून, नाही तर तुम्ही बोलणं करा, काम करा, मात्र तुम्ही जे काही चळवळ करता त्या चळवळीच्या खोडा करू नका, अशा प्रकारचा आदेश त्यांनी त्यावेळेस दिलेला होता. की तुम्हाला जर काही करता आलं नसेल तर निवांत बसा, अशा प्रकारचं मत त्यांचं होतं. त्यामुळं आजचा जो काही युवक आहे, या युवकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, किंवा महात्मा फुले असतील, गाडगे महाराज असतील, हे खूप महान व्यक्ती आहेत. आज आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके महान व्यक्ती जन्माला आलेत, त्यांचं तत्वज्ञान आपण डोक्यात घेतलं आणि त्याच्याप्रमाणे आचारविचार केला तर तुमची नैतिकता ढळणार नाही आणि तुमचं जे काय आदर्श व्यक्तिमत्व आहे ते समाजाला एक प्रकारे समोर जाण्यासाठी, एक प्रकारचा स्वाभिमान निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरेल. आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्ती महाराष्ट्रात आहे, हे आपलं गौरव आहे. अगदी बरोबर. मात्र त्याचा उपयोग आपण युवकांनी केला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. अगदी बरोबर. संजयजी, छान विश्लेषण आपण करत आहात. त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा किंवा आपल्या देशासाठीचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे, आपलं संविधान, ज्या संविधानामुळं आज इतका प्रचंड मोठा देश अखंड राहिलेला आहे, तर हे संविधान कितपत महत्त्वाचं होतं, यामागं बाबासाहेबांनी किती कष्ट केले असतील, आणि बाबासाहेबांनी जे संविधान केलेलं आहे त्यामुळं आज आपला देश अखंड आहे. संजयजी, काय सांगाल या बाबतीत? आता संविधान हे भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. हो. भारतासारख्या देशामध्ये विभिन्न प्रदेशामध्ये विभिन्न धर्माचे, विभिन्न जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, असं आपण पाहिले. सर्वसामान्यपणे मराठीत म्हण आहे, 12 कोसानंतर भाषा बदलते. मग ह्या संपूर्ण भारतातील लोकांना एका संविधानाखाली गुंफणं खूपच कठीण होतं. आता काही लोक असंही म्हणतील की भारताचं जे संविधान आहे, या संविधानाला फ्रेंच राजकारणाचा परिणाम झालेला पाहायला मिळतात. मात्र मला असं वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची जी काही न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही जी काही तत्व स्वीकारलेली आहेत, ही प्रामुख्याने बौद्ध धर्मातून, गौतम बुद्धाच्या विचारातून घेतलेली आहे, असं मला वाटतं. बरोबर सर. त्यामुळं हे जे काही संविधान बनवायची गरज का? आता पहा की त्या काळामध्ये आपण जर विचार केला की स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान कमिटीवरती निवडून येत नव्हते, किंवा येऊ दिलं नाही लोकांनी. अशा काळामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुमच्या संविधानाच्या कार्यक समितीमध्ये घेणं गरजेचं आहे, आणि त्यांना घेतल्यानंतर असं दिसतं की आपल्याला दिसतं की सुरुवातीच्या काळामध्ये फक्त 9 डिसेंबर 1946ला संविधान समितीची निर्मिती झाली. सुरुवातीला डॉक्टर सच्चिदानंद जे काही व्यक्तिमत्व होतं, या व्यक्तिमत्वाने प्रामुख्याने आपला जो काही कार्यभार सांभाळला. 2 दिवसांनी त्यांनी जे काय अध्यक्ष पद सोडलं आणि राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सोपवलं, आणि संविधान बनवण्याची काही समिती होती, या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवताना जगातील ज्या काही लोकशाही देशाच्या संविधानाची जी काही चर्चा केली, त्याचं वाचन केलं, आणि वाचन करून त्या ठिकाणी हे संविधान निर्माण केलं. आता हे निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतं की आज जगामध्ये लोकशाहीची जननी म्हणून इंग्लंड या देशाचं आपण नाव घेतोय, मात्र इंग्लंड देशामध्ये कोणत्याही स्वरूपाची लिखित घटना नाही आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणचे कायदे ज्याप्रमाणे बनत गेले त्याप्रमाणे या गोष्टी टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये होत गेल्या. म्हणजे
14व्या शतकापासून ते आजपर्यंत इंग्लंडमध्ये टप्प्याटप्प्याने जे काही कायदे झालेत त्या कायद्याचं संकलित स्वरूप म्हणजे इंग्लंडची लोकशाही. बरोबर. पण दुसऱ्या बाजूला आपण काय विचार करतोय की भारताची लोकशाही सर्वात मोठी लिखित स्वरूपाची घटना आहे. हो. भारताच्या लोकशाहीमध्ये सर्व लोकांना हक्क दिलेले आहेत. आज ओबामासारखा व्यक्ती जो आहे तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनीही मान्य केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही घटना लिहिलेली आहे ती घटना सर्वसामान्य व्यक्तीपासून राष्ट्रपती पदापर्यंत सर्वांना झेपेल, समजेल अशा प्रकारचे विचार म्हणून ही संविधान बनवलेलं आहे. आणि हे संविधान म्हणजे एक प्रकारचं कायदेमंडळ. मग त्या कायद्यामध्ये लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, या माध्यमातून एक प्रकारचे कायदे करणे आणि ते कायदे राबवणे. आता या ठिकाणी मला प्रश्न असा पडतोय की हे कायदे करण्यासाठी जे लोक आपण निवड करतोय, लोकप्रतिनिधी आहेत, हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जातात, ते उमेदवार आपण कशा प्रकारे पाठवतोय याचाही विचार करणं गरजेचं आहे. जर समजा एखादा सक्षम उमेदवार आपण पाठवला तर खऱ्या अर्थानं आपले जे काही कायदे आहेत त्या कायद्यामध्ये अजून बदल होईल आणि चांगल्या प्रकारचे कायदे राबवले जातील. आणि ही जी काही संविधान आहे हे संविधान सर्वांना धरून चाललेलं आहे. आणि या संविधानाचा आपण विचार केला तर या संविधानामध्ये तुम्हाला सर्व व्यक्तींना जे काही अधिकार दिलेत त्या अधिकाराची सर्व गोष्टी मांडलेल्या आहेत. मग आपण पाहतो की 14 ते 19 कलमामध्ये जे काही समान आणण्याचा प्रयत्न केला असेल किंवा आणीबाणी संबंधी 364च्या पुढचे जे कलम आहेत त्यामध्ये आणीबाणीचा प्रश्न असेल. म्हणजे ह्या सर्व गोष्टी जे आहेत म्हणजे आज पहा की भारताचं संविधान पाहिलं आणि पाकिस्तानचं संविधान पाहिलं, या दोन्हीमध्ये जर फरक पाहिला तर आपल्याला काय पाहायला मिळतं की त्या ठिकाणी कायदेमंडळ आहे, आपल्या ठिकाणी कायदेमंडळ आहेत, श्रीलंकेमध्ये कायदेमंडळ आहे. मात्र भारतामध्ये आज जवळजवळ 75 वर्ष होत आलं तरी आपल्या देशामध्ये अराजकता माजली नाही किंवा कोणत्याही एका व्यक्तीने देश काबीज केला नाही. बरोबर सर. पाकिस्तानसारख्या देशामध्ये प्रत्येक 10 वर्षानंतर लष्करशाही येते. त्यामुळे आज काय परिस्थिती पाहतोय की आज आपण त्या ठिकाणी पाहतो की टोमॅटो सारखं जी काही वस्तू आहे ती आपल्याला 500 रुपये किलोने घ्यावं लागते, पेट्रोल 1200 रुपये किलोने घ्यावं लागतं, 1200 रुपये प्रमाण लिटर घ्यावं लागतं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी का थांबल्यात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवताना एका नागरिकापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत सर्व नियमाची व्यवस्थित पायमल जे आहे ते रचना करून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की सर्व अधिकार. आता दुसरा एक मुद्दा मला सांगा असं वाटतोय की इंग्लंडसारख्या देशामध्ये लोकशाही जन्य आहे, त्या देशामध्ये महिलांसाठी मतदानाचा हक्क 17व्या शतकामध्ये आला. मात्र आपल्याला तसं नाही आहे. आपल्या लोकशाहीमध्ये आपण स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीमध्ये महिलाला मतदानाचा हक्क आपण देऊन टाकलेला. त्यामुळेच आपल्याला दिसतं की आपली ही जी काही लोकशाही आहे ती परिपूर्ण स्वरूपाची आहे. मात्र जाणीवपूर्वक सांगणं गरजेचं आहे, ही लोकशाही किंवा हे जे काही संविधान आहे कुणाच्या हातात पडतं त्याच्यावर या गोष्टी अवलंबून आहेत. संविधान वापरणारी व्यक्ती जर चांगल्या प्रकारचं असेल तर देश प्रगतीपथावर जाणार आहे. संविधान वापरणारी व्यक्ती चुकीच्या मार्गाने गेला असेल तर तो देश अधोगतीला जाऊ शकतो. त्याची दक्षता घेणं हे आजच्या युगात समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. अगदी बरोबर. संजयजी, आपण खूप चांगलं विश्लेषण करताय. जे काही प्रश्न विचारतो त्याचा उहापोह देखील खूप चांगला होतोय. ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. घेऊयात एक छोटीशी विश्रांती आणि परत येऊयात प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड यांचे विचार ऐकण्यासाठी. धन्यवाद. आपल्या आप्तजनांचा जन्मदिवस अविस्मरणीय करण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे शुभेच्छा देणं. आपल्या मनापासून दिलेल्या शुभेच्छा योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा उत्तम मार्ग म्हणजेच जाहिरात. मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा सलीम पटेल यांना. मोबाईल 9370 28 36 29. आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टींना प्रसिद्धी मिळावी असंच आपल्याला वाटतं. म्हणूनच त्याची जाहिरात करणं हा उत्तम मार्ग. हॉटेल, घर, शाळा, मॉल, हॉस्पिटल, दुकान या सर्वांची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम माध्यम म्हणजेच इन मेट्रो न्यूज. चॅनल नंबर 125. आपल्या व्यवसायाची भरभराट करण्यासाठी आजच संपर्क साधा सलीम पटेल यांना. मोबाईल 9370 28 36 29. नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझ्यासोबत आहेत प्राध्यापक संजयजी गायकवाड. आपण पहिल्या पूर्वार्धात त्यांचे विचार ऐकलेले आहेत. खूप छानपैकी त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं उहापोह केलेला आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा मी स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब एक अनमोल रत्न या कार्यक्रमामध्ये. तर पुढचा प्रश्न मी त्यांना विचारू इच्छितो की मगापासून तुम्ही 1-2दा म्हणलात की
डोक्यावर घेण्याची गोष्ट नाही बाबासाहेब, म्हणजे डोक्यात घेण्याची गोष्ट आहे. तर आंबेडकर प्रेमी जे म्हणत आहेत ते हेच म्हणत आहेत किंवा विचारवंत जे म्हणत आहेत की बाबासाहेबांना डोक्यावर न घेता बाबासाहेबांना डोक्यात घ्या, ह्याच्या मागची संकल्पना आहे किंवा असं काय म्हटलं गेलं संजयजी? आजच्या काळात जर आपण जर पाहिलं हां, की आज आपण युवकांचा देश म्हणून ओळखला जातोय. अगदी बरोबर आहे. या युवकांच्या देशामध्ये आपण जर पाहिले जवळजवळ 35% वरती युवक आहेत. हो. आणि या युवकांना वैचारिक पातळीवरती नैतिकता दिली तरच खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होऊ शकते. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. मग हे जे काही डॉक्टर बाबासाहेबांचे विचार असतील, महात्मा फुलेंचे विचार असतील, शाहू महाराजांचे विचार असतील, हे जे विचार आहेत ते विचार मुलांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. हो. आधुनिक काळामध्ये युवकांच्या हातामध्ये मोबाईल आला. हां, या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला दिसतं की अनेक प्रकारच्या समस्या पण निर्माण झाल्या, अनेक प्रकारची चांगली कामंही झाली. खरं आहे. मात्र या विचार करत असताना आपण पाहतोय की त्यांचे विचार कोणते आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. हो. आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची कोणत्याही प्रकारची नैतिकता सोडलेली पाहायला मिळत नाही. हो. ती नैतिकता आपल्यामध्ये आहे का हे प्रत्येक युवकांना जाणून पाहिलं पाहिजे. क्या बात. साधी गोष्ट आहे की ज्या वेळेस आपण पाहतोय की एक अशी घटना आहे की ज्या घटनेमध्ये त्यांनी नैतिकता सोडली असं एकही उदाहरण पाहायला मिळणार नाही. आपण पाहिलं असेल की ज्या वेळेस स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या महाडचा सत्याग्रह केला, पाण्याचा सत्याग्रह केला, त्या ठिकाणच्या महाडच्या नगरपालिकेने त्यांना विरोध केला होता. मग विरोध केल्यानंतर हजारो लोकांच्या समोर विद्रोह झालाही असता, पण त्यांनी स्पष्टपणे आदेश दिला की प्रामुख्याने आपण कोणत्या प्रकारे हिंसेचा मार्ग स्वीकारायचा नाही, आपण अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह करून कायद्याच्या माध्यमातून एक परवानगी आणायची आणि त्याच्या माध्यमातून आपण यशस्वी व्हायचं. म्हणजे या ठिकाणी पहा की कायद्याच्या माध्यमातून, नैतिकतेच्या माध्यमातून जर यश मिळत असेल तर तुम्हाला त्या गोष्टी आचरणात आणणं गरजेचं आहे. आज आपण काय करतोय की कायद्याचा माध्यम नको आहे, नैतिकता नको आहे. मग तुम्हाला जर एखादी गोष्ट करावायची असेल तर तुम्हाला त्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहणं गरजेचं आहे. बरोबर सर. प्रत्येकाला सांस्कृतिक आविष्कार करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. प्रत्येक जण सांस्कृतिक आविष्कार करू शकतो. मात्र या सांस्कृतिक आविष्काराचा दुष्परिणाम भावी काळात होणार नाही याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. का तसं जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्तिमत्व आहे की या व्यक्तीने रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक विचार लोकांमध्ये रुजवलेले आहेत. क्या बात आहे सर. म्हणजे ही जी काही क्रांती घडली असताना आपण पाहतो की सामाजिक क्रांती असेल, समाजामधील विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न केला असेल, आर्थिक क्रांती असेल की ज्या लोकांना आर्थिक स्वातंत्र्य दिलं असेल, त्याचप्रमाणे प्रशासकीय क्षेत्रामध्ये स्वातंत्र्य. तर जर पाहिलं क्रांती ही एखादी घटना असते. हो. मग फ्रेंच क्रांती असेल, इंग्लंडची क्रांती असेल, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चिरंतन चालणारी क्रांती केली आणि या क्रांतीच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की ह्यांचं विचार जे आहेत ते विचार ज्याप्रमाणे लोकांना कळतील त्याप्रमाणे त्याचं प्रबोधन जास्त होईल आणि प्रबोधन वाढल्यामुळं समाजामध्ये एक नैतिकता वाढेल आणि समाजामध्ये नैतिकता वाढली तर समाजाचा विकास व्हायला कोणीही रोखू शकत नाही. मात्र या प्रगतीच्या माध्यमातून आपण जर नैतिकता सोडली तर समाज विघातक मार्गामध्ये जाऊ शकतो. त्याची काळजी घेणं आजच्या काळामध्ये गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपण काय करतोय की आपले जे काही विचार आहेत ते विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. अच्छा. आज आपण जे काही बुद्धिमंत आहेत, विचारवंत आहेत, हे वेगवेगळ्या माध्यमातून आपण काय करतोय त्यांचे विचार कागदोपत्री मांडतोय, एखाद्या चौकटीमध्ये मांडतो, एखाद्या हॉलमध्ये मांडतो. मात्र आपण विचार केला की आपल्याबरोबर असणारा जो काही बहुजन समाज आहे या समाजाच्या तळापर्यंत आपण पोहोचलोय का, आपले विचार त्यांच्यापर्यंत जातात का. आज आपण कालच पाहिलं की आपण पाहिलं 14 तारखेला आपण विचार केला की आपले जे काही शिक्षण मंत्री आहेत सावंत साहेबजी यांनी काय आदेश दिला की संविधानाची ओळख हा जो काही विषय आहे तो विषय प्रत्येक विद्यापीठामध्ये चालू केला जाईल. म्हणजे एक प्रकारे हा जो विषय आहे तो विषय संविधानाचा जो विषय आहे तो शाळेमध्येही सुरू केला पाहिजे, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला कळायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपली नैतिकता असेल, युवकाचं स्थान असेल की युवकाची प्रगती असेल याला एक प्रकारचा हातभार लागला पाहिजे, ज्याच्या माध्यमातून हा जो काही युवक आहे तो देश सक्षम करण्यासाठी काहीतरी उपयोग करेल आणि त्याच्या माध्यमातून देश विकसित होईल. ही भूमिका आपल्यामध्ये निर्माण करण्याची गरज आजच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे. मग तो विचार जो आहे तो विचार पोहोचवण्याची सर्वात मोठी जबाबदारी विचारवंतामध्ये. खरं आहे सर. कारण का की ज्या ज्या क्रांत्या झाल्या त्या क्रांत्यामधील शिकलेल्या वर्गांनी प्रामुख्याने त्या क्रांतीला प्रेरणा दिलेली आहे आणि तीच बाजू आज आपल्यासमोर येऊन उभी राहिलेली आहे की भारतासारख्या देशामध्ये 135 कोटी लोकसंख्या झालेली आहे आणि या 135% लोकसंख्येपैकी जवळजवळ 35% जे काही लोक तरुण आहेत या तरुणाला
चांगली बीजे पेरली तर ते आपोआपच वाढतील आणि त्यामुळे देशाचा विकास होऊ शकतो. त्यामुळे मला वाटतं की या युवकांना योग्य मार्गदर्शन करणं ही आत्ता गरजेचं आहे आणि हे मार्गदर्शन पुस्तकी रूपात न देता प्रत्यक्ष कारवाईच्या स्वरूपात राबवले पाहिजे तर खऱ्या अर्थाने ही चळवळ वाढत जाईल. अगदी योग्य सर. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आपण असा घेऊयात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही असं एक चित्र निर्माण केलं गेलं की एका समाजासाठीच फक्त त्यांनी कार्य केलं आहे किंवा संविधानामध्ये त्यांनी थोडंफार योगदान दिलं आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला प्रगत केलं आहे. भारत हा प्रगत देश राहिला आहे केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळं, हे बऱ्याच लोकांना माहीत आहे सर. तर त्या दृष्टिकोनातून प्रगत देशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान काय आहे, थोडक्यात आमच्या दर्शकांसाठी. सर असं आहे की आज आपण भारतासारख्या देशाला प्रगत म्हणण्यापेक्षा विकसशील देशामध्ये गणूया. अगदी बरोबर सर. कारण प्रगत देशाची संकल्पना वेगळी आहे, विकसशील देशाची संकल्पना आहे. परंतु गेल्या 6-7 वर्षामध्ये ही जी काय संकल्पना आहे विकसनशील देशाची त्याच्या खाली आपण आलेलो आहे. एखादा देश प्रगत कधी होतो की ज्या वेळेस त्या देशामध्ये आपण जर पाहिलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये विकास होतो, म्हणजे अर्थव्यवस्था जी आहे ती अर्थव्यवस्था सक्षम होणं गरजेचं आहे. मग ही अर्थव्यवस्था सक्षम व्हायची असेल तर आपण पहिल्यांदा गोष्ट विचार करावा लागेल की भारतामध्ये रिझर्व्ह बँकेची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि रिझर्व्ह बँकेची निर्मिती करताना 1936 साली आपल्याला पाहतं की रिझर्व्ह बँक निर्माण केली. ते प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा जो काय त्याचा संशोधनात्मक ग्रंथ होता, या ग्रंथाच्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. ही झाली आर्थिक बाब. दुसरी गोष्ट म्हणजे काय आपण काय पाहतो की आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण एक समोरच्या चौकटीमध्ये बांधणं चुकीचं आहे. गेल्या 75 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अस्पृश्य समाजाचे नेते, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाज नेते, खरं सर, किंवा अहिल्याबाई होळकर धनगर समाज नेते, ही जी काही चौकट आहे ही चौकट आपण केलेली नाही. ही चौकट करण्यासाठी प्रामुख्याने काही लोक कारणीभूत असतील, मग ते राजकारणात असतील, प्रशासनातले असतील, समाज प्रबोधन करणारे लोक असतील. या लोकांनी प्रामुख्याने आपल्याला दिसतं की कदाचित त्या ठिकाणी आपण काय करूया की त्या लोकांबरोबर आपल्याला हे जे काही लोकनेते आहेत हे लोक सर्व क्षेत्रामधील कार्यक्षेत्र होते याचे अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. आता आपण पाहतो की कृषी संबंधी विचार करूया. कृषी संबंधी विचार करताना आपल्याला काय पाहायला येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाकरानांगर असेल, हिराकोड असेल, यासारखी जे काही मोठमोठी धरणं आहेत या धरणाची पायाभरणी करून त्याने स्वतः सांगितलं की प्रामुख्याने भारतामध्ये नदी जोड प्रकल्प झाला पाहिजे, जेणेकरून प्रामुख्याने आपल्या देशाचे जे काही शेतकरी आहे तो शेतकरी सुखी होईल. ही महत्त्वाची बाब आहे. त्याचप्रमाणे विद्युत जनयंत्र जे आहेत त्याची जोड केलेली पाहायला मिळतात. म्हणजे जी काही आपली जे विद्युत जनयंत्र आहेत त्याची जोड प्रकल्प त्यांनी राबवलेला आहे. आज आपण पाहतो की 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच जे काही हिंदू कोड बिल मांडलेलं आहे ते हिंदू कोड बिल म्हणजे फक्त अस्पृश्य समाजासाठी नाही आहे. तर ज्याप्रमाणे एका कामगाराची महिला असेल त्याचप्रमाणे कदाचित एखादी प्रश्न एखाद्या उच्चवर्णीय समाजामध्ये निर्माण होतो, त्या स्त्रीसाठी तो कायदा आहे. कारण आज आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे की समाजातील सर्व घटकाचा विचार केलेला आहे. मग त्या स्त्रियांचं जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं त्यांची प्रसूती रजा, आणि ही प्रसूती रजा वेतन देऊन द्यायची आहे, भविष्य निर्वाह निधी त्यांना द्यायचा आहे. शिवाय कायद्याप्रमाणे वेतनात फरक नाही आहे. त्यांना जे काही रजा वेगळ्या मिळतात त्यासाठी काय आपण पाहतोय. म्हणजे एक जर आपण जर पाहिलं तर आपल्याला काय दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला फक्त एका समाजासाठी कार्य केलं नाही, ते संपूर्ण भारतीय समाजाचं कार्य केलेलं आहे. आणि हीच बाब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कमी पडतोय. मग ते कुणी असेल, मग त्यामुळे ही जी बाब आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं आपल्याला गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतोय की आपल्याला दिसतं की जो काही कामगाराचा प्रश्न असेल, आज पाहतो की आपल्या देशामध्ये कामगारासंबंधी जे काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय की आज आपला कामगार फक्त 8 तास काम करतोय. मात्र त्या काळामध्ये 12 ते 14 तास काम करावं लागत होतं. कामगाराचा कायदा आणला आणि त्या व्यक्तीला प्रामुख्याने काय केलं की कामगाराचे 8 तास केले. शिवाय बालकामगाराला नोकरीवर ठेवता येणार नाही हे कायद्यानुसार मान्य करण्यात आलं. मग हे जे काही अनेक विधेयक आहेत ते विधेयक मांडली जेणेकरून कामगाराचा प्रश्न असेल. आता कामगाराला ही प्रामुख्याने पगारी रजा मिळते, भविष्य निर्वाह निधी मिळतो. आज आपण पाहतो की कालच आपण पाहिलं की महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं की 31% ऐवजी 34% आपल्याला जो काही DA तुम्हाला दिला जाईल. मग आता या ठिकाणी बघा ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. पेन्शनची योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. म्हणजे जी काय पेन्शन जी आहे ते फक्त अस्पृश्य समाजातील लोकांना मिळत नाही.
तो कोणत्याही समाजातला व्यक्ती असेल, प्रशासकीय क्षेत्रामध्ये असेल, त्याला पेन्शन मिळते. आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एखाद्या चौकटीमध्ये बसूनच गैर आहे. आणि ही बाब आपल्याला लोकांमध्ये सांगणं गरजेचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जसं अस्पृश्यानं केलं तसं तुमचंही काम केलेलं आहे, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की आपण समाजातला जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन मानवतावादी जर राहिला तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या समस्या येणार नाहीत. धन्यवाद संजयजी. खूप चांगला कार्यक्रम सुरू आहे. खरं तर वेळेचं बंधन आहे, त्यामुळं मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो. बाबासाहेबांचे विचार म्हणजे आंबेडकरी चळवळ ज्याला म्हणतात ती नेमकी काय आहे आणि आंबेडकर चळवळीविषयी आपण थोडंसं प्रबोधन करावं असं मी तुम्हाला बरोबर सर. की आज आपण पाहतोय की आज प्रश्न असा आहे की आज महाराष्ट्रासारख्या क्षेत्रामध्ये इतिहासाच्या दृष्टिकोनाने विचार पडला तर आपल्याला दिसतं की नवीन नवीन प्रवाह इतिहासामध्ये आलेले आहेत. म्हणजे या नवीन प्रवाहामध्ये वंचिताचा इतिहासमध्ये सबल्टन हिस्ट्री असेल किंवा स्त्रीवादी इतिहास असेल. मग ह्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनेच्या पुढचं स्टेप आलं आहे म्हणजे आंबेडकरवाद. मग हा जो काय आंबेडकरवाद म्हणजे काय, तर आंबेडकरवाद म्हणजे ही जी काही भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये तुम्हाला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या तत्वानुसार सर्वांची वागणूक मिळणं गरजेचं आहे. खरं आहे. मग एखाद्या आंदोलन करताना आपण काय विचार करतो की आपली जी काही भूमिका आहे ही भूमिका पूर्ण करताना आपल्याला काय करणं आहे की आंबेडकरवाद ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना विकसित होणं गरजेचं आहे. मग ही विकसित असताना फक्त मागासलेला समाज, अस्पृश्य समाज, कामगार वर्ग, स्त्री म्हणजे समाजातून पिढ्यानपिढ्या जो काही वंचित घटक आहे त्या घटकापर्यंत जो काही सुधारित घटक आहे या घटकाला ही जाणीव करून ही आंबेडकरवादी विचार जगाच्या पाठीपासून पोहोचवणं गरजेचं आहे. आज आपण काय पाहतोय की कॅनडासारख्या देशाने कालच जाहीर केलं आहे की समता दिन म्हणून त्यांनी जाहीर केलं आहे. अमेरिकेने जाहीर केलेलं आहे. मग हे जे काही विविध देश आहेत, थायलंडसारखा जो काही मुख्य देश आहे त्या देशाही त्याचं म्हणणं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत ते जसे बुद्धिवान होते तसे मानवतेचे दृष्टिकोनातून विचार करणारे व्यक्ती होते. आणि त्यामुळे आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं जर आपल्याला विचार करायचा असेल तर त्यांना हा जो काय प्रवाह आहे तो प्रवाह वाढवायचा असेल तर आपल्याला प्रामुख्याने आंबेडकरवाद ही संकल्पना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि ही संकल्पना लोकांपर्यंत न पोचवल्यामुळं ती एका विशिष्ट जातीची आहे, ती एका विशिष्ट धर्माची आहे, हे जे काय अधोरेखित वाक्य होतं आहे ते थांबवणं आपलं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की आंबेडकरवाद हा मानवाला मानवाशी माणसासारखं वागवणारी संकल्पना आहे. मात्र समोरचा कसा समजतोय त्याच्यावर या गोष्टी अवलंबून आहेत. मात्र तो समजत नसेल तर समजवण्याची प्रक्रिया आपल्या हातात आहे. आणि ती जर समजली तर भारतासारखा जे देश आहे तो देश प्रामुख्याने जगाच्या पातळीवरती एक विश्वख्याती देश होऊ शकतो. कारण काय म्हटलं जातं की आपल्या देशामध्ये आपण जर विचार केला की आपण जर समजा या सर्व तरुणांना या आंबेडकरवादाच्या माध्यमातून एक विचार प्रेरणा दिली तर आपण खऱ्या अर्थानं म्हणजे कोणता विचार, विज्ञानवादी विचार. खरं. आणि हा विज्ञानवादी जर विचार दिला तर आपोआपच आपला विकास होऊ शकतो. आणि तेव्हा आपल्याला दिसतं की आपल्या लोकांमध्ये हे जे काही विचार आहेत ते विज्ञानवादी विचार प्रेरणा गरजेचं आहे. आणि त्याच्या माध्यमातून हा जो काही वाद आहे तो विकसित करणं गरजेचं आहे असं मला तर वाटतं. धन्यवाद संजयजी. कारण का वेळेस थोडंसं बंधन असल्यामुळं आणि कमी वेळेमध्ये जास्त विश्लेषण या ठिकाणी झालं असं मला वैयक्तिक वाटतं. आणि विशेष तुमचे आभार मानायला हवेत की अभ्यासपूर्ण तुम्ही या ठिकाणी सगळ्या गोष्टींचा उहापोह केला आहे. त्याचबरोबर दुसरा आभार असं म्हणायला हवेत की वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल माझ्यातर्फे आणि इन मेट्रो न्यूज चॅनलतर्फे आपले आभार. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका.